नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपण प्रकरण पाहणार आहोत त्या प्रकरणाचं नाव आहे आकृतीबंध. तर या घटकामध्ये काही आकृत्यांचा किंवा चिन्हांचा संख्यांचा काय दिलेला असतो, संच दिलेला असतो. तो संच क्रमाने पुन्हा पुन्हा येतो, तो ओळखून काय करायचा आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतीबंधाचा पर्याय आपल्याला काय करावा लागतो, शोधावा लागतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वाध्याय पाहण्या अगोदर जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, प्रश्न क्रमांक 1. पहिल्यांदा पतंग दिलेला आहे, नंतर फुगा दिलेला आहे. पतंग, फुगा. मग पुढची आकृती कोणती येणार? तर पतंगाची आकृती काय येणार? पुढची आकृती येणार. पहा इथे एक पंक्ती दिलेली आहे. नंतर क्रमाने 2 पंक्ती दिल्यात, क्रमाने 3 पंक्ती दिल्यात, क्रमाने 4 पंक्त्या येणार. तर पर्यायामध्ये कुठे आहे का? बघा रे. पर्यायामध्ये कुठे आहे का 4 पंक्ती? इथे तर 4 पंक्त्या दिलेल्या आहेत. बरोबर? 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. पण विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. 1 नंबरला जे पंक्त्या दिलेल्या आहेत त्यांची जी वात आहे ती कुठे जळत आहे, कुठं ज्वलन करत आहे, या या साईडने. आणि आपल्याला प्रश्नामध्ये जे दिलेले आहेत ते कोणत्या साईडला ज्वलन करत आहे ते देखील बघणं महत्वाचं आहे. हे पहा, या साईडला ज्वलन करत आहे, त्यामुळं आपला पर्याय क्रमांक 3. पहा प्रश्न क्रमांक 3. त्यांनी काय केलेलं आहे, त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोणामध्ये एक छोटासा वर्तुळ दिलेला आहे. नंतर दुसऱ्या आकृतीमध्ये 2 वर्तुळ दिलेत. नंतर तिसऱ्या त्रिकोणामध्ये 3 वर्तुळ दिलेले आहेत. तर चौथ्या आकृतीमध्ये किंवा चौथ्या त्रिकोणामध्ये 4 असे काय येणार, वर्तुळ येणार. तर आपला 1 नंबर पर्याय आहे. पुढं पहा, 2 4 6 आकृती प्रश्नचिन्ह 10. म्हणजे हा कोणता तर पाडा दिसतो आहे, म्हणजेच बेचा पाडा दिसतोय. बेग बे बेदोन 4 बेतिक 6 बेचोक 8 अशा पद्धतीने हा घटक सोडवायचा आहे. पहा, अधिक गुणाकार भागाकार वजा, अधिक गुणाकार भागाकार वजा, अधिक प्रश्नचिन्ह भागाकार प्रश्नचिन्ह कोणतं येईल रे मग? पहा, अधिक गुणाकार अधिक अधिक येणार. नंतर प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर झालं. 1 2 3 आणि 4. पण इथं पण 4 दिले, हे 4 हे 4 हे 4. पण मध्ये हा काय आहे, बाण आहे, त्यामुळे आपले 2 नंबरची आकृती येणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा घटक पाहिला आहे आकृतीबंध. तुम्हाला हा घटक कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर आपण भेटणार आहोत पुढच्या अशाच घटकामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.